मोक्का लागलेला सराईत आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद, 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस. मौजे वाखारी तालुका दौंड येथील घरफोडी संदर्भात फिर्यादीने यवत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 22 नुसार फिर्याद दाखल केली होती. सदरची घटना जानेवारी 2026 मध्ये घडली होती. त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने CCTV फुटेज आणि गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहिती गोळा करून तपास केला आहे. त्यानुसार सापळा रचून संशयित आरोपी रकुल उर्फ अमर चव्हाण राहणार नाहरा यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे साथीदार महेश भोसले आणि अमोल भोसले यांना देखील अटक करण्यात आली आहे. सदरच्या सराईत आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीत 6 ठिकाणी तर उरुळी कांचन हद्दीत 3 ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचं कबूल केले. चोरीचा माल अहिल्यानगरमधील सराफ किरण बुराडेला विक्री केल्याचं सांगितले. अमर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, दरोड्याचे आर्म ॲक्टचे एकूण 10 गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर मोक्का ॲक्ट कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून खुनासह दरोडा आणि 2 मोक्का गुन्ह्यांमध्ये तो फरार आरोपी होता. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायण देशमुख, महेश माने, कुलदीप संगपाळ, किशोर वागज, मारुती मेतलवाड, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, अक्षय यादव यांच्यासह यवत पोलिसांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.